अमरावती महापालिकेसाठी मतदान झालं, निकाल लागला आणि आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख आहेत. सर, भाजप आणि सहयोगी पक्षांनी महापौर पदावर दावा केलेला आहे आणि सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्यात. काय आपली भूमिका आहे आणि काँग्रेसकडनं काय हालचाली होत आहेत? खरं तर भारतीय जनता पक्षांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. 45 वरून ते 25 वर आलेत, म्हणजे लोकांनी त्याला नाकारलेलं आहे. अशा वेळेस आपण महापौर आम्हीच करू किंवा महापौर आमचाच झाला पाहिजे या हट्टापायी पुन्हा गोंधळ घालण्याची त्यांची शक्यता आहे. आणि त्यांच्यामध्ये आता जसं 2 काँग्रेस आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, 2 शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे, 2 तसं 2 आता भाजपही आहे. एक खरी भाजप आणि खोटी भाजप. त्याच्यामुळे कोणत्या भाजपनी याच्यासाठी क्लेम केला हे पहिले विचारावं लागेल ना, कारण की 2 भाजप झाले आहे आता आमच्या अमरावतीत तरी. पण मला वाटते की एकंदर परिस्थिती पाहता आम्हालाही तेवढाच चान्स आहे जेवढा त्यांचा आहे. सर, भाजपच्या जागा कमी झाल्या असं असलं तरी काँग्रेसला देखील फटका बसलेला आहे. अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत. MIMचे उमेदवार मात्र वाढलेले आहेत. कसं बघताय? हे बघा, काँग्रेस कोणत्या परिस्थितीत लढत होतं तुम्ही समजून घ्या. अमाप पैसा, 2 आमदार राष्ट्रवादीचे, भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि खासदार, बावनकुळे सारखे पालकमंत्री, शहरात जिल्ह्यातले सगळे आमदार, पैशाचा अमाप वापर, याच्या विरोधात मध्ये आमच्याजवळ काय होतं सांगा बरं? ना प्रशासन आमच्यासोबत होतं, ना पैशाची मदत आमच्याकडे पक्षाकडनं होती. आम्ही आमच्या ताकदीवर लढलो. आम्हाला जर त्यांच्यासारखी ताकद मिळाली असता आम्ही तर 35च्या वर चाललो गेलो होतो. त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये जेवढं आमच्याशी करत तेवढं आलं. आम्ही आज 15 वर आहोत. त्यांचं तर म्हणणं होतं की काँग्रेस 2 अंकी आकडे गाठणार नाही. त्याच्यामुळे आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आणि ज्या ह्याच्यामध्ये आम्हाला असं वाटत, तरी आम्हाला मुस्लिम विभागामध्ये आमची जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा एक 5-6 उमेदवार आमचे पडले, नाही तर आम्ही 21-22 पर्यंत पोहोचले असतो. सर, महापौर पदावर भाजपनं दावा केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसकडे सुद्धा वेगवेगळ्या पक्षाचं जर एकत्रित केलं तर बहुमताचा आकडा गाठता येऊ शकते. काही हालचाली आपल्या स्तरावरून चालल्यात. आम्ही पहिले तर वाट पाहून राहिलो की रिझर्वेशनचं काय, म्हणजे आरक्षण कशात टिकते महापौराचं, ते त्याच्यावर मग आमच्या पुढच्या सगळ्या स्टेप्स आहेत ते आम्ही ठरवू. पण आजच्या घडीला आमचं प्राथमिक चर्चा समविचारी पक्षाशी जी आहे त्यांच्याशी आमची प्राथमिक चर्चा सुरू आहे. पण समविचारी पक्ष जरी सोबत आले तरी तो आकडा गाठता येतो की नाही याची चाचपणी आम्ही आता करतो आहे. आणि जर आमच्या लक्षात आलं की आमच्या सर्व गोष्टी बरोबर जुळत आहे, कारण की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत कोणत्याही परिस्थितीमध्ये महापौर बनवण्यासाठी बसणार नाही. कोणत्याही धर्मांध पक्षासोबत आम्ही महापौरासाठी त्यांच्यासोबत युती करणार नाही, ही आमची भूमिका ठाम आहे. एकूणच जर पाहिलं तर महापौर पदाचं आरक्षण निश्चित होईपर्यंत आम्ही सध्या त्याच्याकडे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत. पण असं असलं तरी महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर या संदर्भातल्या हालचाली आम्ही करू, असंही डॉक्टर सुनील देशमुख यांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती.